लग्न अक्षदाच्या नावाने एक दुकानदारी चालवतो. आता ती दुकानदारी चालवत असताना आताही तुम्ही आमच्या प्ले स्टोअरच्या ऍप्लिकेशनला जा, तुम्हाला तिथं 2 ते 3 हजार बायोडाटे पोरायचे दिसतील आणि सगळं फुकट आहे. फुकट असतानाही तिथं चांगल्या घरचे लोक आपल्या पोरीचा बायोडाटा तिथं अपलोडच करत नाहीत. आम्ही तिथं नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न जुळत नाहीत आणि ती जुळण्यासाठी एखादी योजना आहे काय, किंवा ती जुळण्यासाठी काय करू शकतो, मग ते करत असताना ते तुम्ही आम्ही स्वतः वैयक्तिक स्तरावर आपलं कुटुंब म्हणून, एक समाज म्हणून आणि एक सरकार म्हणून या तिघांचं नेमकं काय उत्तरदायित्व आहे याच्यावरच आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. की गेल्या 8-10 वर्षामध्ये सर्वोच्च समाजामध्ये लग्नाची जी काही समस्या आहे तर ती अतिशय गंभीर समस्या बनलेली आहे. ही समस्या कुठल्याही एका गावखेड्याची नाही, किंवा कुठल्याही एखाद्या शहराची नाही, किंवा कुठल्याही एखाद्या विशिष्ट समाजाची नाही. ती सर्वच समाजाची आहे, ती सर्वच गावांची आहे, ती सर्वच शहरांची सुद्धा तेवढीच आहे. आणि मग लग्न जुळत नाहीत, जुळले तर टिकत नाहीत, आणि मुला मुली हे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचा अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात विचार करत आहेत, किंवा दुसरीकडे लग्न जुळली तर ती टिकत नाहीत असं म्हणत असताना मुली पळून जाण्याचं प्रमाण सुद्धा, म्हणजे मुलीच नाही म्हणता येणार, की मुलं आणि मुली या दोघंही पळून जाण्याचं प्रमाण अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेलं आहे. आणि हे प्रमाण वाढीस लागत असताना मग त्यातून ऑनर किलिंग सारख्या घटना घडत आहेत, की जे काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे त्या मुलीच्या प्रियकराचा खून झाला. काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये अशीच घटना घडली. आणि मग या घटनांमधून एक कॉमन गोष्ट समोर आलेली आहे, आणि ती समाजासाठी अतिशय भयावह गोष्ट आहे. ती मात्र समाज हा कुठलाही असो सत्य कधीच स्वीकारत नाहीत. कारण ज्या वेळेस अशा घटना घडतात किंवा सातत्यानं घडू लागतात, तर त्यावेळेस समाजानं कुठंतरी गांभीर्याने या गोष्टीवर विचार करायला पाहिजे, की जी कॉमन गोष्ट आपण सांगतो आहोत, की कुठली कॉमन गोष्ट आहे, तर या ऑनर किलिंगच्या घटनेमध्ये औरंगाबादची घटना तुम्ही टीव्हीवर पाहिली असेल, बातम्यांमध्ये पाहिली असेल, आणि नांदेडची जी काही 1-2 महिन्यापूर्वी जी काही घटना घडलेली आहे, की त्या मुलीच्या प्रियकराचा खून झाला. खून झाल्याच्या नंतर त्या मुलीनं त्या प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न केलं. ही घटना माध्यमांसाठी एक चवदार बातमी म्हणून समोर आली, मात्र समाजासाठी एक गंभीर वास्तव म्हणून त्या घटनेनं सगळ्या समाजाचं आणि सरकारचं सुद्धा लक्ष वेधलेलं आहे. मात्र तुम्ही आम्ही या घटनेला किती गांभीर्याने घेतलं तो नंतरचा प्रश्न आहे. मात्र या गोष्टीमध्ये दोन्ही मुलींनी किंवा इतर मुलींनी, की ज्यांच्या ज्यांच्या प्रियकरांचे असे खून झाले, तर त्यांनी एका गोष्टीची मागणी माध्यमांसमोर केलेली आहे, की खून करणाऱ्या माझ्या भावाला आणि माझ्या बापाला फाशी झाली पाहिजे, फाशीची शिक्षेची मागणी केलेली आहे. हे एक गंभीर वास्तव, अतिशय संवेदनशील वास्तव समाजासमोर येऊन उभं टाकलेलं आहे, की जी मुलगी आपण 15 वर्षापर्यंत, 20 वर्षापर्यंत, 22 वर्षापर्यंत स्वतःच्या अंगाखांद्यावर खेळवलं, तिला तळ हातावरील फोडासारखं जपलं, त्या मुलीनंही आपल्याला भरभरून आपले आई, मम्मी, पप्पा म्हणून भरभरून प्रेम दिलं, आणि एक अचानकपणे 6 महिन्यापूर्वी ती कुणातरी मुलाच्या प्रेमात पडते, आणि प्रेमात पडल्याच्या नंतर ती अचानकपणे भावनेच्या भारामध्ये म्हणा, किंवा भावनेच्या उद्रेकामध्ये म्हणा, की कुठेतरी स्वतःचे प्रतिष्ठेपायी आपण त्या मुलाचा खून होतो, किंवा त्याचा मारलं जातं त्याला. आणि अशा वेळी ती मुलगी त्या भावनेच्या उद्रेकामध्ये आई वडिलांना, भावाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करते. ही कुठेतरी गंभीर वास्तव आहे. म्हणजे समाजाचा प्रवास हा नेमका कुठल्या दिशेनं होतो आहे, यावर कुठेतरी चिंतन मनन करण्याची वेळ आज समाजावर आणि सगळ्यांवरच, माध्यमावर सुद्धा येऊन ठेपलेली आहे. मात्र याच्यावर कोणीच विचार करायला तयार नाही, की एक घटना समोर येते आणि त्या घटनेची शाही वाळते न वाळते तूच दुसरी घटना समोर येते, म्हणजे तिचा पहिल्या घटनेचा आपल्याला विसर पडतो, आणि दुसरी घटना जर त्याच्यापेक्षा जास्त चविष्ट पद्धतीने मांडली जाते, किंवा ती जास्त खमंग असते, म्हणून तिच्याकडे आपलं लक्ष वेधलं जातं. 1-2 महिने माध्यमामधून त्या गोष्टीवर चर्चा होते, मात्र याच्यावर आपण काय इलाज केले पाहिजेत, काय उपाय केले पाहिजेत, याच्यावर कोणीच विचार करायला तयार नाही. आणि मग शेतकऱ्यांची लग्न जुळत नाहीत, तर त्याच्या मागे अनेक कारण आहेत, की जे काय आम्हाला स्वातंत्र्य मिळून 75-70 वर्ष झालेली आहेत,
तर या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये शेतकऱ्यांची कृषीप्रधान देश म्हणून या शेती क्षेत्राची जी काही प्रगती व्हायला पाहिजे होती तर ती मोठ्या प्रमाणामध्ये अधोगती त्याची झालेली आहे की इथला शेतकरी वर्ग पूर्णपणे डिपेंडंट बनलेला आहे. त्याची क्रय शक्ती पूर्णपणे इथल्या राजकीय व्यवस्थेनं नष्ट करून टाकलेली आहे आणि त्याला गोष्टीतल्या त्या कोंबड्याच्या गोष्टीतल्या सारखं त्याला कुठेतरी लाचार बनवलेला आहे, गुलाम बनवलेला आहे. त्याच्या हातामध्ये काहीच ठेवलेलं नाही. सगळी सत्तेची सूत्र जी आहेत तर ती सरकारच्या हातामध्ये गेलेली आहेत की सरकार जसे जसे दाणे फेकल तसं तसं सरकार ज्या पद्धतीनं सांगल त्या पद्धतीनं शेतकरी असो शेतमजूर असो त्याला नाचवलं जातं, त्याला नागवलं जातं. ही इथली व्यवस्था झालेली आहे आणि त्या व्यवस्थेच्या विरोधात कोणीच बोलायला तयार नाही. मग ही व्यवस्था ठरत असताना आम्हाला सरकारकडून डिपेंडंट बनवलं गेलेलं आहे की सरकार केव्हा घोषणा करतं, नमो शेतकरीचा हप्ता कधी जमा होणार, पीएम किसानचा हप्ता कधी जमा होणार, राशनचा वाटप कधी सुरू होणार, लाडक्या बहिणीचे पैसे कधी जमा होणार आणि पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार. की खाजगी कंपनीचा आम्ही ज्यावेळेस एखादा हेल्थ इन्शुरन्स किंवा आरोग्य विमा घेतो किंवा लाईफ इन्शुरन्स खरेदी करतो किंवा गाडीचा विमा आपण खरेदी करतो तर आमच्या गाडीचं आमच्या तब्येतीचं जे काही नुकसान होत असेल तर त्या नुकसानीची भरपाई ही तात्काळ 24 तासाच्या आत ती कंपनी देते. म्हणजे याच्यापैकी व्हिडिओ ऐकणाऱ्यापैकी अनेकांकडे स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स असेल आणि मग अचानकपणे जर एखाद्याला आजार येत असेल आणि तो दवाखान्यामध्ये जर भरती होत असेल तर त्यांचा नियम आहे की 24 तास ऍडमिट असलं पाहिजे. मग ऍडमिट झाल्याच्या नंतर लगेच कंपनीचा फोन येतो, अप्रुव्हल येतं आणि लगेच कॅशलेस मध्ये त्याचे सगळे पैसे त्याला पाण्याची बॉटल सुद्धा विकत घ्यायचं काम नाही पडत. मात्र शेतीचं तसं नाही. शेतकऱ्यांसाठी जो काही पीक विमा लागू केलेला आहे तर त्याच्यामध्ये 1760 कागदोपत्राचा ससेमिरा केलेला आहे की सरकारचं तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की माणूस मंगळावर गेला, चंद्रावर गेला आणि सगळीकडे आकाशामध्ये शेकडो सॅटेलाइट सोडलेले आहेत आणि मग एखाद्या शेत शिवाराची जी सॅटेलाइटद्वारे जर मोजणी होत असेल किंवा एखादं विमान एखादं यान जर अवकाशात जात असेल आणि त्याचं जर कंट्रोलिंग पृथ्वीवर बसून होत असेल तर आमच्या शेतामधलं आमचं किती रुपयाचं नुकसान झालं हे पाहणं सरकारला किंवा त्या विमा कंपनीला फारशी अवघड गोष्ट नाही. मात्र तुम्हाला आम्हाला फक्त यांना भिजून मारायचं आहे आणि अशा स्थितीमध्ये मग तुमच्या आमच्या पोरांना कामं राहिलेली नाहीत, नोकऱ्या बंद झालेल्या आहेत, शेती व्यवसाय पूर्णपणे डिपेंडंट बनलेला आहे आणि मग अशा स्थितीमध्ये कुठलाही मायबाप विचार करतो की शेतकऱ्यांच्या पोराला जर आपली पोरगी दिली तर तिनं मग खावं काय आणि तो जावाई जर उद्या चालून एखाद्या व्यसनाच्या आहारी गेला तर मग त्या आपल्या मुलीचं भविष्य काय. याच्यामुळे कोणी शेतकऱ्यांना मुली देत नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या पोराची लग्न होत नाहीत आणि मग या सगळ्या गोष्टीवर उपाय शोधण्यासाठी आता शेतकऱ्यांनी या राजकीय लोकांची गुलामी सोडली पाहिजे आणि लाचारी सोडली पाहिजे. की काल परवा आमच्या विदर्भामध्ये सगळीकडं गजानन महाराजचा प्रकट दिन झाला आणि प्रत्येक ठिकाणी उत्साहाचं ते धार्मिक वातावरण होतं. मात्र हे धार्मिक कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी राजकीय नेत्यांचं काय काम. मग राजकीय नेते जर येत असतील तर मग देवापेक्षा ते मोठे नाहीत, मग त्यांचा स्वागत सत्कार तिथं कशासाठी, मग त्यांचा उदो उदो कशासाठी, मग त्यांच्या मागे आम्ही लाचारासारखं कशाला शेपटी आलोत फिरायचं. लग्न कार्यामध्ये आमचं लग्न ची जी काही प्रतिष्ठा ठरवली जाते तर ज्यावेळेस 4-5 राजकीय नेते आल्याशिवाय किंवा एखाद्या ग्रामपंचायत सदस्यापासून तर 10-15 राजकीय नेत्यांचं नाव घेतल्याशिवाय आमचं लग्नच लागत नाही. सावडाची राख सुद्धा त्या नदीत पोहोचत नाही की तिथं 4-5 राजकीय नेत्यांची भाषणं ठेवल्याशिवाय. कारण त्या ठिकाणी आपल्याला अभिमानानं सांगावं लागतं की याचा शोक संदेश प्राप्त झाला आणि त्याचा शोक संदेश प्राप्त झाला. अरे या चोट्या लोकांची शोक संदेश कशाला घेता तुम्ही. की ज्या लोकांनी जिथल्या राजकीय व्यवस्थेनं आमचा देश सगळा मातीत घातला की आमच्या लहानपणी एक नारा होता की अमुक अमुक चंद्राची कोर आणि बाकी सगळे काय जे असेल ते. आणि मग त्याच्या वेळेस कापसाचं सीमापार आंदोलन होतं की शेतकरी आमचा ज्यावेळेस शेतामध्ये कापूस पिकवायला लागला तर इथल्या सरकारनं त्यावेळेसच्या कापूस एकाधिकारशाही सुरू केली की त्याला खुल्या बाजारामध्ये तो कापूस विकता येत नव्हता आणि सीमेपार जर विकायला नेला तर चोरीचा कापूस म्हणून त्याला पकडलं जात होतं आणि त्या शहरात शेतकऱ्यांना जेलामध्ये टाकलं जात होतं. हे इथल्या सगळ्या राजकीय व्यवस्थेने इथलं केलेलं आहे आणि मग आपण त्यांच्याच कुठपर्यंत गुलाम बनायचं. त्यांचा उदो कशाला करायचा. की चॅनल जर आपण एखाद्या टीव्हीचं सुरू केलं तर हा राजकीय नेता काय बोलला आणि तो काय बोलला यांची भांडणं ऐकायसाठी आम्ही त्या चॅनलचे पैसे भरतो का. की यानं एखाद्यानं काय घोषणा केली त्याच्याकडे लक्ष देतो. आणि आमची युट्यूबवर पण बातम्या छापतात की 5 मिनिटापूर्वी लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले, या 12 जिल्ह्यात जमा झाले, त्या 12 बँकात जमा झाले, खरं काहीच नसतं. त्यांच्या आपण तक्रारी कधी करायला शिकणार. या अशा गोष्टी आहेत. ही अशी इथली व्यवस्था आणि अवस्था बनलेली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.